कि मैं उनके लिए, मेरे लिए उनके प्रति बहुत ही स्वाभिमान है कि बहुत इतने देर से इस टूर्नामेंट को उन्होंने समय दिया। जीएम वॉरियर्स वर्सेस शंभू 11 महाड़, इनके बीच ये मैच खेले जा रहा है। जीएम वॉरियर्स पहले बल्लेबाजी करेगी। शंभू 11 महाड़ ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का निर्णय लिया है। बहुत ही शानदार तरीके से टूर्नामेंट खेला जा रहा है नारंगी के इस ग्राउंड पर, नारंगी ग्राउंड विरार में स्थित, और बहुत ही शानदार तरीके से अभी तक चला है। आगे भी ऐसे ही चलते रहेगा। हमें आने वाले दिनों में भी काफ़ी बेहतरीन टीमें इस ग्राउंड पर खेलती हुई दिखेगी। थोड़ी देर में मैच शुरू होने जा रहा है। शंभू 11 महाड़ वर्सेस जीएम वॉरियर्स। आणि प्रत्येक वर्षीची या स्पर्धेची अजून एक खासियत आहे, बिलकुल अलग बात आहे. कारण प्रत्येक वर्षी ना जे क्वालिफाय होणारे संघ असतात ना ते नवीन नवीन असतात. हर साल क्वालिफाय होने वाले अलग टीम रहती है. आता पहिल्या 2 दिवशी जे 3-3 संघ आलेत ना त्याच्यापैकी कोणीच गेल्या वर्षी क्वालिफाय नव्हतं केलं. त्याच्यामुळे ही पण इंटरेस्टिंग आहे. ही गोष्ट पण सांगण्यासारखी आहे की असे संघ, नवीन संघ इथे दाखल होतात. त्याच्यामुळे आजही ती कहाणी वेगळी नाही आहे. आजही एखादा नवीन संघ त्या क्वालिफायच्या रेसमध्ये असू शकेल. मॅच ऑन होतोय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू टॅप पद्धतीनं खेळलाय. जसं पहिल्या दिवशी मी म्हटलं होतं संस्कृती 11 रायगडचा संघ होता. गेल्या वर्षी तो क्वालिफाय झाला होता, यावर्षी तो नाही होऊ शकला. कालच्या दिवसामध्ये 3 संघ आल्या, त्यापैकी कोणी क्वालिफाय केलं नव्हतं. त्यामुळे रोज एक नवा विजेता, आणि ही परंपरा गेल्या 25 वर्षाची या मैदानानं पाहिले. बहुत ही बेहतरीन तरीके से खेले थी। कल आपने जैसे उल्लेख किया, रायगढ़ की जो टीम थी बहुत ही मेहनत किया था उन्होंने, लेकिन जीत नहीं सके वो मैच। मैं भी मौजूद था, मैच देख रहा था मैं उस समय। और नारायण गेंदबाजी कर रहे हैं शंभू 11 की तरफ से। पहली गेंद उन्होंने की सलमान को, 1 रन के साथ खाता खुला जीएम वॉरियर्स का। अब स्ट्राइक पे आए हैं आकाश, उनके सामने गेंदबाज है नारायण। बहुत ही अच्छी फील्ड की सजावट हम देख सकते हैं। नारायण तैयार। नारायण की अगली गेंद, बहुत ही अच्छी गेंद, इसे खेल दिया है शॉर्ट कवर की दिशा में। वहां पर फील्डर मौजूद है, जब तक फील्ड करेंगे 1 रन भागकर दोनों ही बल्लेबाजों ने पूरा कर लिया। इसे 1 रन के साथ टीम की रन संख्या बढ़कर हो चुकी है 2 रन बिना किसी नुकसान के। तो महाड़ की जो टीम है शंभू 11, उन्होंने टॉस जीतकर क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया। हा प्रत्येक जण तेच करतोय, म्हणजे फिल्डिंग करण्याचा निर्णय याच करता करतोय की एक टार्गेट आपल्या समोर असावं. पायावरती चेंडू आदळला आणि अपील. पंचाचं बोट वर झाले. लेग बिफोरचा विकेट, पहिला विकेट, पहिला गडी बाद झालाय. आणि जसं चर्चा करतोय रविकांतजी आमच्या जोडीला आहे, हे काय झालंय, ज्यावेळेला टॉस होतो ना त्यावेळेला, म्हणजे आपण इंडियन क्रिकेटच पूर्ण असं पाहिले की टॉस जीत के पहिले फील्डिंग करो, जो भी टार्गेट होगा उसके हिसाब से बल्लेबाजी करो असं. पण थोडं उलट्या बाजूने जर पाहिलं तर आपण ऑस्ट्रेलियन क्रिकेट असेल, न्यूझीलंड, ते टार्गेट सेट करतात. उनका जो था ना वो टार्गेट सेट करते हैं. आणि यांचा इंडियन क्रिकेट आहे ते नेहमी टार्गेट अचीवच्या मागे आहे, आणि तीच कदाचित परंपरा आहे. टॉस जिंकल्यानंतर फील्डिंग करण्याचा निर्णय झाला. और टॉस जीत के पहले फील्डिंग करने में ये एक फ़ायदा होता है सर कि हमें एक स्कोर मिल जाता है। और जबकि हम इस ग्राउंड पे देख रहे हैं कि एक 8 रन 9 रन प्रति रन रेट के हिसाब से ही बनाने को टीम को आ रहा है। तो टीम क्या सोचती है कि 3 ओवर में हम पहले दबाव डालते हैं सामने वाली टीम को। अगर एक लक्ष्य हमें 22-25 के आसपास मिला तो वो फायदेमंद होगा चेस करने के लिए। बिल्कुल, एक का नजरिया होता है, पाहण्याचा दृष्टिकोन असतो प्रत्येकाचा. पायावरचा चेंडू होता, समोर ड्राईव्ह केलाय, जोपर्यंत फील्डर येतील. 2 धावा, 2 धावा, 1-1 धाव महत्वाचे आहेत. इकडे सामना 1-1 धावांना बदलतो, या बाजूला त्या बाजूला जातो, त्याच्यामुळे 1-1 धाव फार महत्वाची आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय, स्कोर 4 वरती आहे. 4 रन 1 विकेट के नुकसान पर जीएम वॉरियर्स। बहुत ही बेहतरीन खेल दिखाया था उन्होंने इसके पहले मैच में। अच्छी बल्लेबाजी की थी आकाश ने, नॉन स्ट्राइक पे मौजूद है। नारायण गेंदबाजी कर रहे हैं, अभी तक बेहतरीन गेंदबाजी की है नारायण ने शंभू 11 की तरफ से। और पिच गेंद से खेल दिया है लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर उसके नीचे मौजूद, लेकिन वहां पर मिस फील्ड करते हुए जिसके चलते गेंद गई सीमा रेखा पार 6 रनों के लिए। पूर्णपणे अंदाज चुकला. पहिला तर तो ज्यावेळेला चेंडू बॅटमधनं निघाला त्यावेळेला काय घडलं होतं बघा, रिप्लेमध्ये बघू शकता. आवाज तर आला होता, कडक आवाज आला होता, पण लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आहेत ना पहिला पुढे गेले आणि पुन्हा एकदा मागे जात असताना तिथे
तोलही गेला, झेलही गेला आणि चेंडूही गेला, तिन्ही गेलं. एक तर पहिला बॅलन्स गेला, त्यानंतर हाताला लागून चेंडू गेला, झेलही सुटलाय, त्याच्यामुळे या 6 धावा आणि हे घडतं. बघा याच्या अगोदर या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू आला, मिसफीड झाली, 2 धावा झाला. क्रिकेटचा खेळ असा आहे ना, एकदा का चेंडूने तुमचा पाठलाग करायचा घेतला का तुम्ही कुठेही राहा, चेंडू तुम्हाला शोधतोच. बहुत धावा सही 10. बहुत सही कहा सर आपने, थोड़ा ही डिस्टेंस था, अगर होते पीछे तो कैच हो जाती. नारायण की अगली गेंद, फिर से ओवर पिच गेंद से खेल दिया डीप मिड विकेट की दिशा में, फील्डर उसके नीचे आते हुए, लेकिन गेंद उनके ऊपर से गई सीमा रेखा पार 6 रनों के लिए. याच्या अगोदर जर पाहिलं तर तुम्हाला संधी दिली होती, पण आता सांगतोय की आता संधी नाहीये. आवाजही आला होता बरोबर बॅटच्या मिडल ऑफ द बॅट स्वीट स्पॉटला हा चेंडू लागला होता पाठक यांच्या. बघा ऑफ स्टंपच्या बाहेरनं चेंडूला ट्रॅक केला, ताकद झोकली होती या चेंडू मागे आणि सरळ चेंडूला पाठवलं. बरोबर प्रयत्न केला होता वाईडिश लॉंगनला क्षेत्ररक्षकानं, नाही यशस्वी होऊ शकले. पण एक एक झेल असा असतो, एक एक कॅच फार महत्त्वाचा असतो. झेल सुटल्यानंतर जीवनदान मिळाल्यानंतर कदाचित एखाद्या खेळाडूचा जो आत्मविश्वास वाढतो ना, तोच इथे दिसून आला पाठक यांचा. पहिला ओव्हर संपलाय आणि पहिल्या षटकांत स्कोर 16-16. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी जीएम वॉरियर्स की तरफ से. पहला विकेट का जो पतन हुआ था उसके बाद क्रीज पे आए पाठक, जिन्होंने शानदार 2 गेंदों में 2 6 लगाए और 2 6 के जरिए उनकी टीम की रन संख्या बढ़कर हुई है 16 रन 1 विकेट के नुकसान पर. तो अच्छी बल्लेबाजी मानी जाएगी जीएम वॉरियर्स की. शंभू 11 महाड़ बहुत ही काफी दूर से उन्होंने प्रवास किया है इस ग्राउंड पर, तो वो भी इतनी आसानी से ये मैच छोड़ेंगे नहीं, लड़ेंगे आखिर तक. सभी को ये उम्मीद है होंगी उनसे. प्रत्येकाने प्रवास केला जसा बिलकुल आपने सही का, कारण ज्यावेळेला या मैदानावरती एखादा संघ येतो ना, म्हणजे तुम्ही सुद्धा बँड्राच्या परिसरातील जवळजवळ 7 ते 8 संघ इथे खेळायचे, म्हणजे आताही खेळतात. म्हणजे ओमसाई बँड्रा एक आहे, त्रिविनस बँड्रा आपण बघतोय दिनेश गांधी, पण एकाच वेळेला 8-8 10-10 संघ खेळलेत. त्याच्यामुळे इथे येत असताना अंतर बघत नाहीये की आपल्याला किती दूर जायचं आहे, फक्त आपल्याला जायचं आहे आणि त्या मैदानावरती खेळायचं आहे, याच उद्देशानं येत असतो. म्हणजे महाडवरनं संघ आला, रायगडचा संघ देखील या मैदानावरती खेळाय, बऱ्याच वेळेला वाड्याचे संघ आल्यात. पहिल्या दिवशी डहाणूवरनं संघ या मैदानावरती दाखल झाला होता. दुरून संघ त्याच करता येतात आणि असं नाही, कारण बँड्राच्या संघाने चांगला खेळ नेहमीच केलाय, फक्त आता 2-4 वर्ष झालं कदाचित ते जो क्वालिफायचे रेस स्पर्धा नाही जात. पण जसं आज आपण श्रेयश कदमला बघतोय ना, पण या मैदानाने चिन्मय कदमला पाहिले 2016ला ओमसाई बँड्रा. बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है दोनों ही. ज्यावेळेला मॅन ऑफ द सिरीज त्यांना या स्पर्धेची पटकावली थी 2016ला. बहुत ही बेहतरीन बल्लेबाज हैं चिन्मय कदम, श्रेयस कदम, काफ़ी नाम कमाया है बैंड्रा से. दोनों ही बल्लेबाज, दोनों ही सगे भाई हैं और बहुत ही अच्छा क्रिकेट खेलते हैं. काफ़ी नाम किया है बैंड्रा का, बैंड्रा के बाहर जाकर पूरे महाराष्ट्र में. श्रेयस कदम ने तो इंडिया के बाहर भी जाके इंडिया महाराष्ट्र का नाम, बैंड्रा का नाम रोशन किया है सर. नक्कीच, म्हणजे आउट ऑफ कंट्री जाऊन त्याने ठोकलेले ते 2 सिक्सर आपण प्रत्येकानं घेतले होते, कारण 2 ठोकल्यानंतर तिसरा येणारच. आणि 1 2 3 म्हणजे 1 2 का 4 करता, पण 1 2 3 त्यामुळे त्यांचंही नाव आहे. पण असेच खेळाडू ज्यावेळेला खेळतात त्यावेळेला नक्कीच ते पाहण्यासारखं असतं. बऱ्याचशा आठवणी आहेत आणि थोडासा वेळ होता म्हणून आम्ही चर्चा करतोय. पहिल्या ओव्हरनंतर स्कोर आहे धावफलकावरती 16. गोलंदाजीमध्ये बदल होतोय जय आणि संधी जयला सुद्धा आहे. संधी त्यालाही आहे, संधी आहे. मागे काय घडलंय काय नाही घडलंय सांगण्याची गरज नाही. बघूया, पंच इशारा करतील. आउट, आउटचा इशारा पंचाकडनं झालाय. बघा, संधी प्रत्येकाला मिळते. क्रिकेटचा खेळ असू द्या किंवा आयुष्य असू द्या, फक्त ती संधी साधायला हवी. बऱ्याचदा वेळेला काय होतं की लोकल ट्रेन, जी रोजची लोकल ट्रेन सुटलीनंतर टेन्शन येते, बाबा आता काय करायचं. पण कदाचित येणारी मागची ट्रेनमध्ये सीट मिळू शकते, पण माणूस त्याच यायला जातो. आपण रिप्ले बघूया. खेळण्याचा प्रयत्न केला, बरोबर हँडेल जवळ लागलाय. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, ज्यावेळेला असा चेंडू लागतो ना, त्यावेळेला बॅट्समन एकदा मागे बघतो झेल टिपलाय का नाही. ते इंटेन्शन नसतं की चेंडू त्याच्या बॅटला हाताला कुठेतरी स्पर्श झालाय, एक इंटेन्शन असतं. ते इंटेन्शन पंचानी हेरलंय आणि विकेट पाहिजे होता. आणि मी का उल्लेख करतोय, इस गेंदबाज का क्यों जिक्र है, एक कैच छूटा है, फील्डिंग खराब है, लेकिन इस बार मौका मिला है. और बहुत ही मानना पड़ेगा सर, अंपायर की इतनी बारीकी नज़र थी कि यहाँ से मुझे भी नहीं पता चला, लेकिन अंपायर ने बहुत ही अच्छी अंपायरिंग की वहाँ पर और उस बहुत ही बेहतरीन डिसीजन दिया. और एक अच्छे बल्लेबाज थे आकाश, जिनका विकेट लिया जय ने. जय एक
ऊंचे कट के गेंदबाज, दाएं हाथ के गेंदबाज जय, तेज लंबा तेज रनअप। अगली गेंद राइट आर्म ओवर से शॉर्ट पिच गेंद थी, सीधा कीपर के दस्तानों में गई डॉट बॉल के रूप में। बेहतरीन गेंदबाजी मानी जाएगी जय की, अच्छी वापसी की उन्होंने शंभू 11 की तरफ से। बिलकुल, म्हणजे मागे वळून बघू नका मागे काय घडलंय, तो भूतकाळ आहे, तो बदलू शकत नाही तुम्ही। जो पास्ट है उसको नहीं चेंज कर सकते, प्रेझेंट में आप अच्छा कर सकते। मागचं फक्त कोण दाखवतं माहिती का, टीव्ही सिरियल वाले काल काय झालेलं होतं आज दाखवतात, कारण का त्याच्यामध्ये पण 5 मिनिटं घ्यायची असतात, त्याच्यामुळे ते दाखवतात। धावा आहे 10 फलकावरती 16 1.2 षटकांचा खेळ झालाय। हे षटक आहे ज्या षटकामध्ये कदाचित शंभू 11 महाडचा संघ कमबॅक करू शकेल। दुसऱ्या बाजूला होम वॉरियर्स, स्ट्रायकर एंडला राजेश, मी म्हटलं ना कमबॅक करू शकेल। आता गोलंदाजाने तर तो इशारा दिलाय, इथे मी फाईट बॅक करणार, टीमला कमबॅक करणार, आणि तेच केल्या। मागच्या 3 चेंडूवरती धाव आलेली नाहीयेत, आणि खऱ्या अर्थानं इथून या गोलंदाजानं वापसी का बिगुल जैसे कहते हैं ना वो बजा दिया है। जय ने दिखाया है कि हम इतनी दूर से यहाँ पर घूमने नहीं आए हैं, उन्होंने अपनी गेंदबाजी से दिखा दिया है कि हम इस मैच में दमखम से खेलेंगे। 3 गेंदें की है, तीनों गेंदों पर उन्होंने निराश किया है सामने वाली टीम को और अपनी टीम को खुश किया है। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी मानी जाएगी जय की महाड़ शंभू 11 की तरफ से, और उन्होंने इस ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की, 2 विकेट हासिल किया। अगले बल्लेबाज आए हैं अब। दुसऱ्या बाजूने आपण विचार करूया बॅट्समनच्या अँगलनं। तुम्हाला इतका चांगला स्टार्ट आहे, इतकी चांगली सुरुवात आहे, पहिल्या ओव्हरमध्ये 16 आहेत, हा स्कोर 16 वरनं 32 नाही गेला तर कदाचित तुमच्या चुकीमुळे असेल, त्याच्यामुळे 16 वरनं 32 जाणं क्रमप्राप्त आहेत। इतका चांगला स्टार्ट तुम्हाला मिळाला है। वो तो है सर, स्टार्ट बहुत अच्छा मिला, लेकिन माननी पड़ेगी जय की गेंदबाजी। जय बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, एक अच्छी लेंथ पर गेंदबाजी कर रहे हैं। अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, इसे खेलना चाहते हैं लेग साइड की दिशा में, फील्डर उसके नीचे आते हुए, और ये कैच बन सकता है, लेकिन नो मैंस लैंड में गेंद गिरी, जिसके चलते 2 रन भागकर दोनों ही बल्लेबाजों ने पूरा कर लिया। थोड़े से निराश होंगे जय सर, जय तुकाराम सर। निराश तर नक्कीच होणार आहे। पंचाकडे इशारा आलाय वन शॉटचा इशारा आलाय, याचा अर्थ एकच धाव या चेंडूवरती असणार आहे, एकच धाव या चेंडूवरती, 1 शॉट, एक धाव। आणि पाठक ज्यांनी 2 षटकार ठोकलेले आहेत त्यांचा झेल सुटलाय, पण बऱ्याच वेळेला काय असं बिहाइंड द विकेट आहे ना, ज्यावेळेला जो फाईन लेगचा शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहेत उंच उडतो, एका जागी उभे राहून त्या चेंडूवरती नजर ठेवायची असते, त्यावेळेला एका क्षणाला ज्यावेळेला पापणी बंद होते ना, उघडते, त्यावेळेला कौशल्य आहे, चेंडू पुन्हा बघायचा आहे, त्या तो चेंडू पुन्हा बघितला नाहीये, आणि ते कारण आहे हा झेल सुटलाय। 2 चेंडूचा खेळ आहे, धावा आहे 10 फलकावरती 17 हा कोटाप्याचा चेंडू आहे, आता समोरच्या दिशेने झेल सुटलाय। आता तर पापणी लवायची गरज नव्हती, इतका सरळ सोपा होता झेल, पण हा प्रेशर आहे, हा दडपण आहे, हे नारंगी मैदानावरती क्रिकेट खेळण्याचा हा दबाव आहे। बहुत ही निराश होंगे जय, जिन्होंने इतनी बेहतरीन गेंदबाजी की अपनी टीम के लिए, 5 गेंदें बहुत ही बेहतरीन तरीके से की, 2 बार मौका मिला उन्हें पाठक का विकेट लेने के लिए, जिन्होंने बेहतरीन 2 सिक्सर लगा के अपनी टीम को इस मुकाम पर खड़ा किया। उनकी 2 आसान कैच छूट गई, थोड़े से निराश होते हुए जय, लेकिन जय बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं शंभू 11 महाड़ की तरफ से। एक दाएं हाथ की ऊंचे कटकाटी की गेंदबाज, लंबा रनअप अपनी ओवर की आखिरी गेंद लेकर राइट आर्म ओवर से। शॉर्ट पिच गेंद थी, गेंद बल्ले पे ठीक से आई नहीं, शॉट मिड ऑफ पे फील्ड होगी, जब तक फील्ड होगी 1 रन भागकर पूरा किया। इस 1 रन के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या हुई 19 रन 3 विकेट के नुकसान पर। 2 षटकांचा खेळ संपला, 19 धावा 10 फलकावरती आहेत, आणि जसं आम्ही चर्चा करतोय की आता हा झेल का सुटला, त्याच्या अगोदरचा हाही झेल जर बघितला रिप्लेमध्ये ना, तर त्यांनी गुडघ्याच्या खाली झेल टिपण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळेला झेल घेताना तुमचे गुडघे वागतात ना, त्यावेळेला हात पण पुढे सरकतात, आणि हे टेक्निक आहे, हे टेक्निक आहे। जर तुम्ही ते तंत्र नाही आत्मसात केलं, त्याच्यामुळे कुठलाही झेल तुम्हाला टिपायचा एक तर चेंडूच्या खाली या, शक्यतो चेंडूच्या खाली या, चेस लेवलला आपले हात असतील तर आपण तो व्यवस्थित चेंडू कॅच करू शकतो। एकदा का तो गुडघ्याच्या खाली गेला, मग मात्र हात जे पुढे येतात त्याच्याने तो झेल सुटतो, आणि तेच घडलं होतं मागच्या या झेल सुटण्यामागे। बहुत ही बारीकी नजर है सर आपकी, बहुत ही बारीकी तरीके से आपने इस चीज को भापा कि थोड़ी सी गलती हुई थी जिसके चलते वो कैच छूटी, और अगर वो गलती ना करे खिलाड़ी तो वो कैच पकड़ा जा सकता था। आणि स्क्रीनवरती सुद्धा हेच दाखवण्याचा प्रयत्न करतात, पहिला जो टॉप एज लागला होता थोडासा कठीण होता, पण चेंडू त्यांनी पूर्णपणे शॉर्ट फाईनल क्षेत्राच्या हातातही आला नाही, लॉस केला, पण नंतरचा जो झेल होता तो टिपायला होता, तो झेल सुटला, जीवनदान देखील लाभलं गेलंय, आणि त्या एकाच खेळाडूला 0वरती 14वरती आणि 15वरती हा झेल मी म्हणतोय। हा जर आपण डिप्लेमध्ये जर व्यवस्थित पाहिलं ना तर लक्षात येईल, गुडघ्याच्या खाली, ज्यावेळेला तुम्ही गुडघ्याच्या खाली जाता त्यावेळेला हात
थोडेसे पुढे येतात, एल्बो थोडासा स्ट्रेट होतो आणि त्यामुळे हा झेल सुटला गेलाय. धाव फलकावरती जर आपण बघितलं तर 19-19 आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. और कैच भी किसका छोड़ा था सर? पाठक का, जिन्होंने बेहतरीन बल्लेबाजी की है अपनी टीम जीएम वॉरियर्स के लिए। और अगले जो गेंदबाज आए हैं अनिकेत, शंभू 11 की तरफ से। अनिकेत तैयार अपने इस ओवर की पहली गेंद लेकर राइट अमोर से। बहुत ही अच्छी शॉर्ट पिच गेंद सीधा कीपर के दस्तानों में गई। 1 रन की मांग थी लेकिन अच्छा थ्रो आया वहां पर और रनआउट के रूप में जाना होगा अमित को। पाठक को दी है स्ट्राइक, जिन्होंने अभी तक इस मैच में बेहतरीन बल्लेबाजी की है अपनी टीम के लिए। उन्हें स्ट्राइक पे बुलाया गया, अपना विकेट सैक्रिफाइस किया यहाँ पर अमित ने अपनी टीम के लिए। ते करायचं होतं, कारण पाठक बघा 16 वरती खेळतात. त्यांनी टीमच्या 19 मध्ये 16चा वाटा त्यांचा आहे. त्यांना 3 जीवनदान लाभलेत. म्हणजे असं म्हणावं लागेल, त्यांनी जो टी शर्ट भलेही त्यांच्या टीमचा घातला आहे, पण जसं आतमध्ये लक्सकोजी आहे की काय, कारण लक्सकोजी तेच सांगते ना, अपना लक पहन के चलिए, तसा आज लक फैक्टरी महत्वाचा है। और सर एक चीज और देखनी होगी कि विकेट सैक्रिफाइस करना भी बहुत बड़ी बात होती है। कोई बैट्समैन, नया बैट्समैन, अमित भी नए बैट्समैन थे, वो भी इस मैच में अच्छा कुछ कर सकते थे, लेकिन उन्होंने पाठक के लिए अपना विकेट सैक्रिफाइस किया, क्योंकि वो जानते हैं कि पाठक अभी सेट हो चुके हैं। 2 6 उन्होंने लगाया है और 2 6 लगाते हैं तो हम मैच में मजबूत हो जाएंगे। याकरता टीममेट्स पाहिजे, चांगला टीममेट्स, अनसेल्फिश खेळायचं आहे तुम्हाला। त्याच्यामुळे त्यांनी तेच पाहिलं की पाठक यांचं स्ट्राईकवरती राहणं गरजेचं आहे। अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतील, सेकंडला पाठक समोरच्या दिशेने अप्पिश खेळ होतं, थोडा वेळ घेतला, मागे 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 आले आणि ते मागे येत असताना वेळ गेला। बघा ज्यावेळेला ते या जो चेंडू आला होता, थोडंसं चेंडूच्या दिशेने जायचं होतं, तुम्ही चेंडू येण्याची वाट पाहिली आणि जो मध्ये वेळ गेला त्या वेळेमध्ये या 2 धावा पूर्ण झाल्या। स्कोर जाऊन बदलाय 21-21, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे और 6 गेंदें खेली है अभी तक पाठक ने, जिसमें उन्होंने 18 रन, महत्वपूर्ण 18 रन बनाए हैं। और सर आपने एक नोटिस किया होगा, पाठक जो बल्लेबाजी कर रहे हैं, हर गेंद उनके बल्ले पे लग रही है, प्रयास कर रहे हैं अपनी टीम को एक अच्छे सम्मानजनक स्कोर पे ले जाने के लिए। प्रयत्न त्यांचा तोच आहे, ते 30च्या पार खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे। पण मी म्हटलं ना, आजचा दिवस त्यांचा आहे, पाठक यांचा आहे। लक्सकोजीचा उल्लेख त्याच करता मी केला की एका बाजूला जर पाहिलं तर एक एक जण धावा देऊन जातोय। आताही थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांचा इथे इशारा झालाय, तिसऱ्या पंच पाहतील आणि आम्ही चर्चा करतोय, कारण जसा एक मुद्दा रविकांतजी यांनी सुद्धा छेडला होता, अनसेल्फिशली खेळला, आपल्या टीमसाठी खेळला। बऱ्याच वेळेला काय होतं की एखादा बॅट्समन आहे ना, आपल्या 2-2 धावा बरोबर धावतो, समोरच्याची एकच धावतो, पण तसं नाही, टीम गेम आहे आणि तेच आपण पाहिलं होतं। और इस टूर्नामेंट की एक और खूबसूरती है सर कि जैसे अगर कुछ डाउट होता है तो रिव्यू सिस्टम रखा है, जिससे प्लेयर सेटिस्फाई हो कि आप उनके साथ फेयर हो रहा है। तो मैंने देखा अभी थोड़ी देर पहले भी एक वाइट के चलते अंपायर ने वहां से रिव्यू किया था और बहुत ही अच्छा डिसीजन यहाँ पे थर्ड अंपायर ने दिया था। और अभी भी हम देख रहे हैं रनआउट के लिए अंपायर ने रिव्यू लिया है और रिव्यू में थर्ड अंपायर देख रहे हैं बारीकी से। बघ काय घडलं होतं आपण पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहू शकतायत। ज्यावेळेला चेंडू हातामध्ये आला, येस्टर्न परत जातोय, कॅज्युअली धावल्यात, थोडेसे कॅज्युअली धावल्यात। आपण जर बघितलं तर बॅट जवळपास येत होती, त्या क्रीजच्या दिशेने येत होती आणि त्यावेळेला क्रीजमध्ये ग्राउंड झाली नाही त्याच्या अगोदर, त्याच्यामुळे कॅज्युअली धावल्यात। ही धाव पूर्ण होऊ शकली असती, OUT आउट, आउटचा इशारा झालाय, कारण क्रीजच्या आतमध्ये बॅट आली। अक्षरशः ज्यावेळेला आपल्याला सांगितलं जातं त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला 2-2 धावा धावताना त्यावेळेला बॅटची एज पुढे आणायची आहे, ज्यावेळेला तुम्ही ग्राउंड करायचे त्या क्रीजच्या अगोदर जर ग्राउंड केली असती तर कदाचित या 2 धावा होऊ शकल्या असत्या, पण त्या क्रीजच्या आतमध्ये आली आणि तो आतमध्ये असताना थोडी हवेमध्ये राहिली आणि डिफेन्सची खासियत आहे। हे सगळं आपण लाईव्ह इंटरनॅशनलला बघतोय, हे थोडंसं पाठीमागे जा, पुन्हा एकदा पुढे या, बघा, आणि हे सगळे चांगले दृश्य आपणही पाहतोय। बहुत ही बेहतरीन कैमरा वर्क सर वहाँ पे हमें देखने को मिला। बहुत ही बल्लेबाज पहुंच गए थे क्रीज के अंदर, लेकिन उनकी बैट ड्रैग नहीं हुई थी, जिसके चलते थर्ड अंपायर ने बहुत ही बारीकी से उसको पकड़ा और रनआउट के रूप में आउट होते हुए। लेकिन अब स्ट्राइक पे हैं पाठक, जिनसे काफी उम्मीदें हैं जीएम वॉरियर्स को। उनके सामने है गेंदबाज अनिकेत, जिन्होंने अब तक 3 गेंदें की है, 3 गेंदों में सिर्फ 3 रन दिए हैं। अनिकेत तैयार अपनी इस ओवर की अगली गेंद लेकर पाठक के लिए राइट अमोर से। बहुत ही अच्छी गेंद, बल्ले पे आई नहीं, उनके पैरों पे जाके लगी। अंपायर ने इसे लेग बाई का अपील हुई, लेग बाई की, अंपायर ने नकारा। लेग बाई के रूप में 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ टीम की रन संख्या बढ़कर हो चुकी है
23 रनों पर. 23 धावा धावफलकावरती आहेत. याचा बघा आता 2.4 षटकांचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला तेव्हा धावा होत्या 16. याचा अर्थ मागचे 10 चेंडू आल्यात, त्या 10 चेंडूवरती 7 धावा आल्यात. विकेटही गेल्यात, 7 धावा फक्त आल्यात मागच्या 10 चेंडूवरती. त्यामुळे हा स्कोरबोर्ड जो 23 आहे ना 2-3 हा ऍक्च्युअली 3-2 पाहिजे होता, पण तो उलटा झालाय 23. पहले ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या हुई थी 16 रन और मैंने जहां तक मैं भी देख रहा था कि टीम इतने दूर से आई है और इतना तो निराश नहीं करेगी यहाँ के लोगों को, और उस वैसा करके दिखाया उनके बाकी के दोनों गेंदबाजों ने कि हम एक शानदार प्रदर्शन दिखाया उन्होंने अभी तक इस मैच में, अपनी टीम को लाकर एक अच्छे मुकाम पर खड़ा किया है. और आने वाली 2 गेंदें शेष. जीएम वॉरियर्स के बल्लेबाज अमित. अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, बहुत ही तेज सर्रा कीपर के हाथों में गई और रनआउट का मौका हो सकता है. अंपायर का इशारा आना बाकी. नॉन स्ट्राइक एंड पे अंपायर ने आउट करार दी गई है. तो पाठक होंगे स्ट्राइक पे. उनकी टीम की उम्मीदें भी थी कि पाठक आखिरी गेंद खेले, जिन्होंने शानदार 2 सिक्सर लगाया है, अपनी टीम की रन संख्या बढ़ाकर 23 पे लेके गए हैं. आखिरी गेंद खेलेंगे, बहुत ही निर्णायक होगा. तुकाराम सर, आखरी गेंद. शेवटचा चेंडूचा खेळ आहे. अजून एक थोडंसं विश्लेषण करूया. संघाची धावसंख्या 23 आहे. 17 चेंडूचा खेळ झालाय. 17 मधले 8 चेंडू खेळल्यात पाठकने, ज्याला 19 रन केल्यात. बाकीच्याने 9 चेंडू खेळल्यात, त्याच्यावरती फक्त 4 रन आलेत. एक्स्ट्राही आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे दुसऱ्या एंडला एका बाजूला पाठक ज्यावेळेला बॅटिंग करतात तेव्हा बॅटिंग सोपी वाटते. परेशानी दुसरे एंड पे, दुसऱ्या एंडला झाले. आता शेवटचा चेंडू आहे. अनिकेतनं चांगली गोलंदाजी केली. जो कित्ता मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं, दुसऱ्या षटक हाताळताना गोलंदाजा या सुरुवात केली होती, त्याचाच कित्ता अनिकेतनं पुढे नेलाय. शेवटचा चेंडू आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. धावा आहे धावफलकावरती 23. चौकाराची आवश्यकता आहे. धावा यायला हव्या, पण एक चांगला चेंडू अनिकेतही हाताळू शकतो. 3 धावा आतापर्यंत त्यानेही खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. शेवटचा बॉल. धावा 23. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटच्या वरच्या बाजूला लागतोय. डीप कव्हर भरणं, स्वीपर कव्हर भरणं क्षेत्ररक्षक येईल. अजून एक विकेट. 20 धावा पाठक यांनी केल्या. संघाची धावसंख्या 24. 25चा पाठलाग करायचा आहे. मागचा मॅच 28चा होता, आता हा 25चा आहे. पण खेळामधला रोमांच कमी होणार नाही. 3 भलेही धावा कमी आहेत, पण रोमांच तोच राहणार. पाठक ज्यांनी 9 चेंडूमध्ये 20 धावा दिल्या, ही डिबियनची कमाल. आता वॅगन व्हील ज्या क्षेत्रामध्ये धावा केल्या तेही दाखवतात. इन फ्रंट ऑफ द विकेट केल्यात, मिड विकेटला मारल्यात. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर समोरच्या दिशेनं त्यानं चांगला खेळ केलाय. जो समोर एक झेल सुटला होता तो दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. हाताला लागून चेंडू निसटला होता. मिड विकेटला एक षटकार आपण पाहिलाय आणि ते पाहता 20 धावांचं योगदान पाठक यांनी दिले. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की पाठक ने. 9 गेंदों में 20 रन बनाए. 222 के स्ट्राइक रेट से उन्होंने बल्लेबाजी की. 1 डॉट बॉल, 2 सिक्सर लगा के अपनी टीम की रन संख्या को बढ़ाकर 24 रनों पर लेके गए. 25 रनों का लक्ष्य, और 25 रन कम नहीं होते. फ्लड लाइट में हमने काफ़ी बार देखा है कि एक सम्मानजनक स्कोर होता है, टीम फाइट करती है, और कई बार हमने देखा है कि टीम जीतती भी है. तो शंभू 11 की भी तारीफ करनी होगी. पहले ओवर में 16 रन खर्च किए थे, उसके बाद जो उन्होंने कमबॅक किया है तो उन्होंने दिखाया है लोगों को कि हम भी किसी से कम नहीं. क्या बोलते हैं सर? बिलकुल. म्हणजे आणि दुसरी गोष्ट त्यांनी दाखवून दिली आहे की सामन्यामध्ये कधीही पुनरागमन होऊ शकतो. कधीही तुम्ही येऊ शकता. हे स्कोर कार्ड, बॅटिंग कार्ड सुद्धा दाखवले. 24 धावा दिल्या. एक्स्ट्रा 1 होती, मी म्हटलं ना, एक एक्स्ट्रा रन आहे. ते एक्स्ट्रा रन देखील आहे. आता डीबीएनच्या स्क्रीनवरती जर आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन, आणि बरोबर समोरच्या दिशेनं हा आमचा समालोचक कक्ष आहेत. आमच्या जोडीनं स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये दोन्ही आमचे ऑनलाईन स्कोरर, ऑफलाईन स्कोरर दोघेही आहेत. नयन आहेत, पार्थ आहे, आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आज ज्यांचा आवाज आपण आमच्या समवेत ऐकतायत तेही आहेत. रविकांतजी आहेत आमच्या जोडीला. त्यांच्या जोडीला आमचे 24/7 कॉमेंटेटर झहीर भाई हे देखील आहेत. थैंक यू सर. और आपके साथ कमेंट्री करने का बहुत बड़ा सौभाग्य है कि हमने बचपन से आपकी कमेंट्री सुनी. आज साथ में आपके कमेंट्री करने का मौका मिला इस बेहतरीन टूर्नामेंट में. विरार के नारंगी ग्राउंड पे बहुत ही शानदार टूर्नामेंट खेला जा रहा है, और शंभू 11 महाड़ के दोनों ही बल्लेबाज क्रीज पे मौजूद होते हुए, जीएम वॉरियर्स भी अपने क्षेत्ररक्षण लगाते हुए, और हमारे बीच यहाँ पर मौजूद है बेहतरीन कमेंटेटर झहीर भाई. झहीर भाई की आप आवाज़ सुनेंगे आप तुकाराम सर के साथ. धन्यवाद. रविकांत यांचा आवाज आपण ऐकत होता. चांगली साथ त्यांनी दिली. बघा बऱ्याच वेळेला काय असतं काय, ज्यावेळेला एकमेकांचे थॉट्स
एकमेकांचं विश्लेषण असेल, एकमेकांचा आयडियाज असेल, ज्यावेळेला एक्सचेंज होतात त्यावेळेला चर्चा करण्याचं एक नवा विषय मिळतो. आणि तेच रविकांत यांच्याशी चर्चा करताना आला होता. नवीन नवीन गोष्टीवरती चर्चा करणं किंवा डिस्कशन करणं, एकमेकांचे थॉट, एकमेकांचे विचार, म्हणजे विचारांचे आदानप्रदान मराठीमध्ये ज्याला म्हणतोय. तर गिव्ह अँड टेक, ओपिनियन, प्रत्येकाचा ओपिनियन असतो, खेळण्याप्रती पाहण्याचा दृष्टिकोन असतो आणि इतकं वर्ष खेळल्यानंतर आलेला एक ऑब्झर्वेशन असतं. या सर्व गोष्टी आहेत, त्याच्यामुळे या सर्व गोष्टीवरती आपण चर्चा केले. आता जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 18 चेंडू आहेत आणि 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18-25 धावा आहेत, पण मागचा मॅच आपणही बघलाय. झहीरभाई पुन्हा एकदा जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. शुक्रिया रविकांत सर जी, उसके बाद तुकान सर जी वेलकम, आपका भी स्वागत है। और बेहतरीन मुकाबला आपने देखा कि जहाँ पर पहली ओवर में 16 रन, उसके बाद बैकअप टीम के द्वारा होता हुआ नजर आया। एक क्या गेंदबाजी की यहाँ पर दोनों गेंदबाजों ने। जय की बात की जाए उसके बाद अनिकेत ने बेहतरीन गेंदबाजी से बल्लेबाजों को खुलने का मौका ही नहीं दिया, मगर आने वाली अब 18 गेंदें और यहाँ पर मुकाबला जीतने के लिए एक छोटा सा लक्ष्य, मगर वो बड़ा हो जाएगा क्या इस मैदान पर। पहली गेंद थी आकाश की, हल्के हाथों से खेला, गेंद को ऑन साइड पर खेला, गेंद मिड विकेट पर जाती हुई जब तक गेंद फील्ड की जाएगी 1 को 2 में तब्दील कर जाएंगे। देखिए दिमाग की बत्ती को जलाकर शुरुआत होती हुई शंभू 11 टीम की। सर जी क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल, पिछला मुकाबला दोनों टीमों ने देखा है, मागचा मॅच दोन्ही टीमने पाहिलाय की आता धावांचा पाठलाग कसा करायचा आहे. पण जर बॅट्समनला माहिती आहे की धावांचा पाठलाग कसा करायचा आहे, तर गोलंदाजाही लक्षात यायला हवं की आपल्याला कसं रोखायचं आहे, कुठल्या टप्प्यावरती, कुठल्या लाईनवर, लेंथवरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे आणि कशा डावपेचातनं तुम्हाला जायचं आहे. स्ट्रॅटेजी महत्वाची आहे, ती महत्वाची आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, वाईड यॉर्कर थोडासा ब्लॉक कॉल वाईड हाताळला होता. 1 धाव या चेंडूवरती, पूर्ण 1 धावाने स्कोर जाऊन पोचलाय तो. 25 धावांचा पाठलाग केला जातोय. बघा ड्राईव्ह करायचा होता पण पायांची हालचाल नव्हती, थोडंसं दुरून खेळलं, लांबून खेळलं. एक सिंगल रन, 2 चेंडूचा खेळ झालाय, स्कोर 3 वरती. सही कहा तुकान सर जी, 16 गेंदों का खेल आना बाकी, 22 रनों की दरकार है। 2 बैटर मैदान पर, एक तरफ बात की जाए तो अनिकेत है, बेहतरीन बल्लेबाज है। आकाश की अगली गेंद ऑफ स्टंप पर गेंद थी, विकेट कीपर बीट हुए, गेंद टर्मैन पर जा रही है, खिलाड़ी उस गेंद का पीछा कर रहे हैं। कितने रन इस बार मिल जाएंगे? 2 रन का इशारा अंपायर द्वारा आया है। बेहतरीन, देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा। वाइड बॉल का इशारा है, 1+2, 3 रन खाते में जुड़ जाएंगे। तुम्हारे सर जी ये तो बोनस आता हुआ नजर आ रहा है, क्या कहना चाहेंगे आप? बिलकुल, हे एक्स्ट्रा एफर्ट वाला गेंद, म्हणजे एक्स्ट्रा एफर्ट लावला होता बघा ऑफ स्टंपच्या बाहेर, भरपूर बाहेर. आणि जितका एफर्ट गोलंदाजाने केला तिथून यष्टीरक्षकाने सुद्धा थोडंसं जसं कहते ना जल्दबाजी की, जास्त लवकर गॅदर करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये चुकले. हे एक धाव महत्त्वाचे आहेत. तुम्ही जे एक्स्ट्रा रन देणार ना, त्या एक्स्ट्रा रन थोडासा म्हणजे या मॅचमध्ये कदाचित खलनायकाची भूमिका जातील. एक्स्ट्रा रन आहेत ना, ये विलन का रोल अदा कर सकते हैं. स्कोर 6. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पाठीमागे गेला, कट केला पॉइंट रिझर्वमध्ये. चेंडू चाला वेगानं, चेंडू गेला सर सीमारेषा पार, चौकार, बॅकफुटला जाऊन ठोकलेला हा चौकार, 4 धावा. सही कहा तुकान सर जी, बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी देखिए। अब बैकफुट पर गए, गेंद उछाल ली थी और सीधा गेंद को टर्बाइन बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए फरार करते हुए इसको जा पहुंचता हुआ 10 रनों पर। अब आने वाली गेंदें रहेगी इस मैदान पर, बात की जाए तो 15 और 15 गेंदों में 15 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए। अच्छी बल्लेबाजी यहाँ पर नारायण द्वारा देखने को मिल रही है। फिर सफल होकर खेलना चाहते थे, फिर से ब्लॉकर गेंदी, गेंद को ड्राइव किया अपने फालतू में, गेंद को आकाश ने फिर किया डॉट बॉल। 14 गेंदे 15 रन। हर गेंद पर समीकरण चेंज होगा, हर गेंद पर प्रेशर होगा दोनों बार टीम पर, बल्लेबाजों पर। अब सुरुवात अशीच आहे, सुरुवात त्यांनी सुद्धा अशीच केली होती, तिथे सुद्धा धमाकेदार सुरुवात होती. पहिल्या षटकामध्ये धावा येत होत्या. आताही जर पाहिलं तर पहिल्या षटकात 4 चेंडूचा खेळ झालाय, 10 धावा धावफलकावरती. इनसाइड आउट, चांगला फटका. लॉंग चेस फॉर द फिल्डर, लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षेला भरपूर डाव्या बाजूला जावं लागलं. 2 धावा या चेंडूवरती. खाली क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा फायदा होतोय नारायण यांना. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोचलाय 12-12. सही कहा सर जी, 13 गेंदे और 13 रनों की दरकार है। नारायण क्या बल्लेबाजी का जलवा भी करे अपनी टीम के लिए। अगली गेंद आकाश की खेलने के तैयार।
फिर बैकफुट पर गया, पॉइंट के ऊपर से खेला, खिलाड़ी गेंद का पीछा करे मगर आउटफील्ड फास्ट है, रोक पाएंगे या खेल निकल जाएगी, गेंद निकल जाएगी, सी मारेगा बाहर, ये आता हुआ नारायण के बल्ले से लाजवाब चौका। बिल्कुल जैसे कहें ना कि गेंदबाज ने दिया रूम और बल्लेबाज ने मचाई धूम. कारण रूम दिला होता, भरपूर जागा दिली होती, इतकी जागा हात खोलने का मौका बघा, भरपूर भरपूर वेळ होता, पाठीमागे गेलं, थोडासा टाचेवरती आलं आणि पॉइंटच्या डोक्यावरनं थोडासा अप्परवाला हा कटचा फटका खेळाय, चेंडू गेलाय, हे षटक आलाय. आता जर दोन्ही टीमचा जर स्कोर दाखवला कंपॅरिझन तर लक्षात येईल. पहिले षटक संपले, स्कोर बरोबर 16 आहे, तिथेही 16 होत्या, जास्त फरक नाही आहे बघा. तिथे एक गडी बाद होता, इथे बिनबाद आहेत, बिनबाद आहे, दमदार आहे. फक्त फरक दुसऱ्या ओव्हरमध्ये पडला होता, दुसऱ्या षटकामध्ये जिथे धावा रोखल्या. आता दोन्ही बघा, बिल्डिंग्स बघा, बरोबर आहे 16 मधली टॉवर आहे, पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा खाली चालवाली कहाणी आहे. त्याच्यामुळे इथे कहाणी बदलली. आता हे लाईन्स कोणाची, महाडची कोणती लाईन आहे किंवा वॉरियर्सची कुठली लाईन ती दिसत नाही. दोन्ही लाईन एकमेकांनी गुरफटल्या आहेत, सेम आहे कंडिशन, 16 धावा बरोबर आहेत. फक्त आता 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 मध्ये 9 करायचे आहेत. गोलंदाज रेडी. सही का सर जी, अनिकेत आए गेंदबाजी पर, दूसरा ओवर लेकर 12 गेंदे 9 रनों की दरकार. अनिकेत स्ट्राइक पर, होल्डिंग स्टंप के बाहर गेंद है, अंपायर गुम जाएंगे, इशारा आएगा वाइड बॉल का. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या जाकर पहुंची हुई 17-17. अब 12 गेंदे 8 रनों की दरकार है. दोन्ही बाजूला अनिकेत आहेत, बॅटिंगला सुद्धा अनिकेत आहे, बॉलिंगला सुद्धा अनिकेत आहेत. फक्त सक्सेस कोण होणार, कुठला अनिकेत या सामन्यामध्ये यशस्वी होणार. हलक्या हाताना ड्राईव्ह करतोय, ऑन ड्राईव्ह मिड विकेटच्या रिझनमध्ये वेगाने क्षेत्ररक्षक यायला, चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. सेन्सेबल खेळलं जातंय. माहिती या क्षणाला कसं खेळायचं आहे आणि डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यापर्यंत चेंडू पोचून द्यायचा नाहीये, थोडंसं हाफली खेळायचं आहे आणि ते हाफली खेळल्यामुळे 2-2 धावा पूर्ण करतं. स्कोर 19-19. सही का सर जी, 19 रन स्कोरबोर्ड पर लगे हैं. 11 गेंदों का खेल अनावा की 6 रनों की दरकार है. अनिकेत स्ट्राइक पर, अच्छी गेंद थी, बाकों में खोद के निकाला गेंद को, रनआउट का मौका बन सकता था, गेंद विकेट कीपर कलेक्ट नहीं कर पाए. 1 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 20 अप. 5 रनों की दरकार आने वाली 10 गेंदों में. तुकान सर जी, ये मुकाबला थोड़ा सा आसान होता हुआ नजर आ रहा है. त्याला कारणही आहे, कारण नारायणची खेळी बघा, 4 चेंडूवरती 10 धावांची खेळी अनिकेतनं दिलेली, 4 चेंडूमध्ये 6 धावांची त्याला 7, आणि जास्त वेगळं काय करायला जात नाहीत. बॉलच्या मेरिटवरती खेळणार, अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळतात, परिस्थिती जशी आहे तसं खेळण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यांना माहिती आता काय वेगळं करायचं तर गोलंदाज करेल. स्वीपचा फटका, चेंडू चाललाय सीमा रेषे पार, लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार आलाय. कारण त्यांना माहिती होतं आता काय वेगळं करायचं तर गोलंदाज करेल, आपल्याला वेगळं करण्याची गरज नाही. आणि तेच पाहिलं होतं या स्वीपच्या फटक्यानं. धाव फलक 24 इक्वल झालाय, 1 धावेची आवश्यकता आहे. वन साइड मुकाबला होता हुआ नजर आ रहा है. 1 रनों की दरकार है. यहाँ पर गेंदबाजी के लिए अनिकेत आए थे, मगर बल्लेबाज नारायण की बल्लेबाजी ने इस मैदान पर धूम मचा दी और गेंदबाजों को थोड़ा सा नाराज किया. एक अच्छी बल्लेबाजी नारायण द्वारा. अगली गेंद नारायण के लिए आती हुई, बेहतरीन शॉट खेला है. 1 रन के साथ विजय होती हुई टीम और क्वालिफाई के रेस में आगे बढ़ती हुई नजर आएगी. इतवार के दिन इनके कदम आएंगे इस मैदान पर. हार्ड लक टीम जेएम वॉरियर्स, आपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, अच्छा खेल खेला, आपका बहुत बहुत शुक्रिया. तमाम नारंगी गांव से मिला नारंगी और पाटिल परिवार के जाने से तमाम हमारी जनता, तमाम हमारे कमेंटेटर, स्कोरर सभी ने साथ दिया आज के दिन. डीजे ऑपरेटर सभी का हम बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं और आज के दिन आपसे रहते हैं रजा. कल सुबह इस मैदान पर 9 बजे मिलेंगे. चलते हैं हमारे कॉम बॉक्स में जहाँ पर है तुकाराम सर जी. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा रविकांतजी आपल्याही मनापासून आभार. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलाही साथ जी आम्हाला लाभली त्याबद्दल आपला आभार. आणि जी कहाणी पहिल्या 2 दिवसाची होती, तिसऱ्या दिवशी सुद्धा सेम कहाणी आहे. 3 असे संघ दाखल झाले आहेत जे गेल्या वर्षी नव्हते झाले. असे संघ आता त्या क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत. जी परंपरा आहे या मैदानाची, या स्पर्धेची, ती आता कायम राहिले. तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि पाटील परिवाराची स्पर्धा, कैलासवासीय गणपत बाबूराव पाटील व कैलासवासीय किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा असा 3रा दिवस इथे संपलाय. 3 संघ जे आता क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत ते रविवारी खेळताना दिसतील. उद्या पुन्हा एकदा 20 संघ या मैदानावरती दाखल होतील. तर उद्या सकाळी यायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. जो प्रेक्षक वर्ग या मैदानावरती होता
त्यांचे आभार. युट्यूबवरती